बाबा तुम्ही तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची? काय विचारते उत्तर काय? साहेब आम्ही तिथं आलो होतो कारण आमच्यासाठी ते फालतू करणं ऐकण्यात अजिबात रस नाहीये मला. तुझ्या बायकोला बजावून सांगितलं होतं माझ्या घरात तिची सावली सुद्धा नकोय मला. तरी सुद्धा माझ्या उंबऱ्याच्या आत यायची हिंमत कशी झाली ना, याचं उत्तर हवंय मला. आई बघितलं काय, श्रावणी बापाच्या घरी जाऊन आली. अगं तुझी अट मोडली तिने. बोल की बाबा मी ते इंजेक्शन तेच जीवावर उठला होतात ना माझ्या. मी निवडणुकीला उभा राहू नये म्हणून मला आजारी पाडण्याचा डाव आखला. माझ्या नियमित औषधांच्या गोळ्या बदलल्यात. इतका द्वेष भरलाय तुझ्या मनात माझ्या विरुद्ध. अगं कधी काळी तुला मुलगी मानलं होतं ग, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता तुझ्यावर. बाबा मी देवा शपथ सांगते असं नाहीये. तुमचा गैरसमज झालाय. उलट आम्ही तर तिथे तुम्हाला संकटातनं वाचवायला आलो होतो. एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या या कारस्थानाची माहिती मला दिली आहे नंदाक्कानी. त्या रुद्रनी सुद्धा डॉक्टर करून सगळं खरं बनवून घेतलंय. आता तरी माझ्याशी खोटं बोलू नकोस. नाही बाबा मी अजिबात खोटं बोलत नाही, खरंच सांगतेय. अहो खरंच तुमचा गैरसमज झालाय. आम्ही तिथे तुमची तब्येत बिघडवण्यासाठी नव्हतो आलो. आमच्यामुळे तुमचा जीव वाचला बाबा. बाबा असं काही करणार आहे तुला कसं माहिती ग? अहो बाबा आहेत ते माझे. मी ओळखते त्यांना लहानपणापासून. ते रागाच्या भरात असं काहीतरी बोलून जातात, पण त्यांच्या मनात कधीच कपट नसतं. त्यांचा राग शांत झाला ना की सगळं विसरून जातात ते. बाई पण मेन मुद्दा हा आहे का तू आणि हो शुभू तुम्ही तिकडं पाऊल ठेवलंच कशाला? नाही आईने स्पष्ट सांगितलेलं का नाही तिकडं जायचं नाही म्हणून. आणि काय काय बोलत होते ते? इंजेक्शन तुम्ही दोघं काय हजारी बिजारी पाडणार होते काय त्यांना? तायडे साहेबांच्या जीवाला धोका होता म्हणून आम्ही तिथं गेलतो. आम्ही आता एवढंच सांगू शकतोय, कळलं? कसलं खोटं बोलताय रे? हा तुम्ही दोघं मी खोटं बोलताय. त्यांच्या जीवाला धोका होता तुम्हाला कसं कळलं? हा आणि त्यांच्याशी तुमचा संबंधच काय? सासूबाई अहो अहो बाबा आहेत ते माझे. बाबा आहेत तुझे माहितीये की मला, पण त्याच बापानं तुला दारात हाकलून दिली हे विसरलीस का? हा आता त्याच्याशी काय संबंध आहे तुझा? आता या घरची फक्त सून आहेस तू. ते काय नाही आई, लई मोठी चूक झाली या पोरीकडनं. तू शिक्षा दिलीच पाहिजे तिला. काय या घरात ना मोठे तोऱ्यात आली होतीस ना मला सून करून घ्या म्हणून. आता कशी दैना करते तुझी बघच. आई आई शांत हो. शुभू हा ना श्रावणी ही नक्की काय भानगड आहे? त्यांना मी सांगू. आम्ही तिथं गेलेलो ती अलकनंदा आहे ना, तिनं हा समजलंय मला. साहेबांच्या एकंदर बोलण्यावरनं लक्षात आलंय माझ्या. साहेब जे जे सांगत होते ते समजा ती बाई करत होते. हो हो बाबा. आणि तुम्ही त्याच्यातनं साहेबांना वाचवलं. पर त्या बाईने समजे फासे उलटे फिरवलेत
आणि समजे आरोप आता तुमच्यावर लागले, बरोबर ना? बरोबर आहे ना, हेच झालंय. पण काळजी करू नको शुभू. तो इठूर आहे ना, तो बघतोय. त्यो घेईल साहेबांची काळजी. येळोवेळी त्यो इठूर आहे तुमच्या दोघांकडनं साहेबांचं रक्षण करी. काळजी नका करू. मध्ये का त्यांची दगाफटका करण्याची? मग गुन्हा कबूल केला का त्यांनी? नाही, अजूनही निष्पाप असल्याचं नाटक करत होते. अरे मग तू काय केलंस? पोलिसात द्यायला होतं ना त्यांना. नाही नंदका, पोलिसात जायची गरज नाहीये, पण त्यांना धमकी देऊन आलोय. कुटुंब उद्ध्वस्त करणार त्यांचं. हे मात्र एकदम बरोबर केलंस. ज्यांचं ना जिणं हराम करून टाकायचंय, आत्ताच्या आत्ता त्यांना रडकुंडीला आणायचंय. नाही नंदका, आत्ता आपण काही करायचं नाही. असं काय बोलतोयस विश्वंभर? आत्ताच तर म्हणालास ना धमकी देऊन आलास त्यांना म्हणून. हे बघ, त्यांना आत्ताच्या आत्ता पोलिसात द्यायला हवं, नाहीतर असा प्रकार ते परत तुझ्या बरोबर करू शकतात. नंदका, इलेक्शन तोंडावर आलंय. एकदा इलेक्शन संपू दे, मग बघ कशी वाट लावतो यांची. आता या फालतू गोष्टींमध्ये ना मला माझा वेळ घालवायचा नाहीये. आपण भैयासाठी गरम दूध घेऊन या, हळद घालू. हो आणते.